नमस्कार मंडळी, मी माया गोरे या ब्लॉगिंग चॅनलमध्ये तुमचं सकाळच्या वेळी स्वागत आहे. तर आज वार आहे रविवार. सगळे जरा आज लेट उठलेले आहेत आणि आता घड्याळात 9:30 वाजलेले आहेत. तर मी आता नाश्ता बनवणार आहे सगळ्यांसाठी, पोहे. तर सगळ्यांना पोहे खूप आवडतात. सगळ्यांमध्ये आता वेदांत येणार नाही, कारण वेदांचं ओट्स वगैरे असतं ते तो खाणार आहे. मी, केतकी आणि महेश, आमच्या तिघांसाठीच मी नाश्ता बनवणार आहे. तर बटाटा घालून मी आज मस्त गरमागरम पोहे बनवणार आहे. तर चला, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आता पोहे करायला घेतलेले आहेत. पोहे छान असे मी भिजवून घेतलेले आहेत आणि मस्त असे मोकळे पण झालेले आहेत. इथे मी पोह्यांची तयारी केलेली आहे. बटाटे घेतलेले आहेत 2 मध्यम साईजचे, 1 कांदा आणि 5-6 हिरव्या मिरच्या आणि थोडासा कढीपत्ता. तर आता पोहे बनवायला सुरुवात करते मी. तेल तापलेलं आहे, जिरं मोहरी टाकायचे. आता हिंग घालूया आणि आता हिरवी मिरची आणि कांदा घालायचा आहे. आता कांदा आणि मिरच्या छान अशा तेलात परतल्यानंतर आता बटाटे घालते. आता या बटाट्यामध्ये मीठ घालते थोडंसं, म्हणजे या बटाट्याला पण छान अशी चव येईल. आता याला आपण 3 ते 4 मिनिट वाफ देऊया. आणि केतकी इथे काय करते, बसली आहे, कपड्यांच्या घड्या घातल्या. व्हेरी गुड. आणि काय बघतेस? दिल दोस्ती. किती वेळा बघितलं ह्याचं पारायण, आपण किती वेळा केलेलं आहे. केतकीची आवडती सिरियल आहे सारखी आपली, दिल दोस्ती दुनियादारी. आणि अजून कोणती कोणती सिरियल बघते? हम बने तुम बने. तर चल, आता तोंड वगैरे धुतलेस ना? आंघोळ कधी करणार? घड्याळात वाजलेले आहेत 10:30. आता हो, मग आता नाश्ता करणार आहे. हो ना? नाश्ता केल्यानंतर आंघोळ. आणि सोफ्यावरती मस्त असा पसारा ठेवलेला आहे आमच्या मॅडमने. सगळ्या बॅगा ते तुला उचलून ठेवायचे की तू आवर आता. तर आता बटाटा वाफलाय का बघूया. बटाटा छान वाफलाय. आता यात थोडीशी मी हळद घालते. आणि आता इथे मी पोहे घेतलेले. आता पोहे घालायचे. आता पोह्यामध्ये पण आपल्याला मीठ घालायचं आहे. बटाट्यामध्ये घातलेलं आहे. आता पोह्यामध्ये पण थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. आणि मिक्स करून घेते मी हे. आता यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे थोडीशी. आणि आता आपण याला 2 ते 3 मिनिट वाफ देऊया. तर मस्त असे आपले पोहे रेडी झालेले आहेत. आणि आता फ्रेश अशी कोथिंबीर घालायची. तर आता मी हे सर्व करून घेते. तर आता आम्हाला तिघांनाही वाढून घेतलेलं आहे. आणि आता मस्त तळलेले शेंगदाणे घालते. शेंगदाणे तळून घातले की छान लागतात. केतकीसाठी आता मी शेंगदाणे घालत नाही, कारण केतकीला शेंगदाणे अजिबात आवडत नाही. घ्या पप्पा. तर आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि मी कुकर लावलेला आहे. त्याचबरोबर आता मी आज भाजीमध्ये पालकची गरगट्टी भाजी बनवणार आहे, चपाती करणार आहे, वेदांचं सोयासुद्धा करायचं आहे. तर चला, आता स्वयंपाकाला सुरुवात करते आणि स्वयंपाक झाल्यानंतर तुमच्याशी बोलते. तर मी आणि पप्पा निघालो आहोत फॅन घेण्यासाठी. आमचा हॉलचा फॅन बंद पडला आहे, त्यामुळे खूप गरमी होते. ते थंडी वाटतच नाही अजिबात. सगळं ऊन पडलं आहे, खूप गरम होतं घरामध्ये. त्यामुळे आम्ही फॅन घेणार आहोत नवीन. हे कुठलं आहे? क्रॉम्प्टन 2nd नंबर. ही सर्व क्रॉम्प्टनचीच आहे. असं ही आहे, त्याच्या पुढे काय दिलं आहे मग? ही 2.5 1 स्टार रेटिंग.
तर आत्ताच केतकी आणि महेश पंखा घेऊन आलेले आहेत. तुम्हाला दाखवते. कोणती कंपनी आहे? क्रॉम्प्टन. पुन्हा तीच आणली? हो, हा पण तोच कंपनीचा आहे. तर आधीचा सुद्धा आमचा क्रॉम्प्टन कंपनीचाच पंखा आहे आणि हा केतकीला खूप आवडलेला आहे कारण ह्याचा वारा खूप छान लागतो. तर आता हा पंखा काढणार आहे. पंखा आणल्यानंतर इथे 2 वाजले होते आणि आता आम्ही जेवायला बसलेलो आहोत आणि जेवणामध्ये पालकची गरगट्टी भाजी, चपाती, भात आणि काकडी घेतली होती आणि पापड भाजले होते. तर आता आम्ही सगळे जेवण करून घेतो. जेवण झाल्यानंतर 3 वाजता हे इलेक्ट्रिशियनवाले आले आणि आता ते आपल्याला नवीन पंखा लावून देत आहेत. मला या पंख्याचा रंग खूप आवडला आणि ही चॉईस केतकीची आहे आणि महेश यांनासुद्धा हा रंग आवडला आणि छान वाटलं मला. तुम्हाला हा पंखा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे आम्ही पंख्याला हळदी कुंकू लावून त्याची पूजा केली. ॲक्च्युली खाली असतानाच आम्हाला ते करायचं होतं. तर आता आमचं जेवणसुद्धा झालेलं आहे आणि आता इलेक्ट्रिशियनवाले आले. आता ते पंखा लावत आहेत बाहेर आणि मी आता बेडरूममध्ये बसून कपड्यांच्या घड्या घालते. तर इथे भरपूर कपडे पडलेले आहेत. पटपट आता मी आवरून घेते. कपड्यांच्या घड्या रेडी झालेल्या आहेत. आता मी हे कपाटात ठेवून देते.